क्वेश्चन बँक आहे ती, तुम्हाला क्वेश्चन बँक पण टाकली ना मी, बोर्डने क्वेश्चन बँक ती पण टाकली ना. हो. हा तेवढं सगळं करा आता. ठीक आहे. नोट्स तुम्हाला स्वराज तुम्हाला नोट्स भेटून जाईल बेटा. टार्गेटच्या तुम्ही ना टार्गेट पब्लिकेशनचे परफेक्ट स्टिच घेऊन टाका. जास्त माग नाहीये ते तुम्ही घेऊन टाका. काबरावाल्याकडे भेटून जाईल तुम्हाला. त्या नोट्स घेऊन टाका. त्या नोट्स मधून अभ्यास केला तरी चालेल बोर्डसाठी. आता मी जे शिकवतोय ते सगळं बोर्डचं आहे. जे मी काही शिकवतोय ते सगळं कशाचं आहे, बोर्डचं आहे. लक्षात ठेवा. मग बघा डीएनए रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजेच काय बेटा, डुप्लिकेशन, कॉपिंग ऑफ डीएनए फ्रॉम द पॅरेंटल डीएनए. जुन्या डीएनए पासून नवीन डीएनए बनवणे म्हणजेच काय, डीएनए रेप्लिकेशन. हा वॅटसन आणि कोण होते बेटा, क्रिक यांनी कोणतं मॉडेल प्रपोज केलं, सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रेप्लिकेशन. आता सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, त्यांचं म्हणणं काय होतं की दोन डीएनएचे दोन स्ट्रँड असतात, त्याच्यातला एक स्ट्रँड जो असतो डीएनएचा तो काय ऍक्ट करतो, टेम्पलेट म्हणजे काय बेटा, तो डायरेक्टर ऍक्ट करतो आणि त्याच्यावरती दुसरा डीएनएचा स्ट्रँड तयार होतो. त्याच्यावरती काय होतो, दुसरा डीएनएचा स्ट्रँड तयार होतो. काय बोलतोय कळतं का सगळ्यांना? आता हा बघा डबल स्ट्रँडेड डीएनए, हा डबल स्ट्रँडेड डीएनए ओपन झाला बघा, दिसतोय का तुम्हाला, हा ओपन झाला. याचा हा एक स्ट्रँड इकडे गेला, बरोबर आहे का, आणि याचा हा एक स्ट्रँड इकडे गेला, बरोबर आहे का. येस सर. हा आणि त्या डीएनएच्या स्ट्रँड वरती काय तयार झाला, आता हा नवीन डीएनए तयार झाला, दिसतो तुम्हाला, हा नवीन स्ट्रँड तयार झाला, बरोबर आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ काय बेटा, याचा अर्थ काय, याचा अर्थ जेव्हा नवीन डीएनए बनतो त्या नवीन डीएनए मध्ये एक स्ट्रँड कोणता असतो, नेहमी ओल्ड स्ट्रँड जुना असतो, आणि त्याच्यावरती एक नवा जो तयार होतो तो कोणता असतो, न्यू न्यू. स्ट्रँड. याच्यावरती हा जो स्ट्रँड असेल तो कोणता असेल, न्यू. समजतंय का नाही. म्हणजे पॅरेंटल डीएनए जो असतो त्याचे दोन स्ट्रँड काय होतात, ओपन होतात, आणि प्रत्येक स्ट्रँड वरती काय तयार होतो, एक नवा डीएनएचा स्ट्रँड तयार होतो, बरोबर आहे का. आणि याला आपण काय आणतो, सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. त्याला आपण काय आणतो, सेमी. सेमी म्हणजे काय, हाफ. हाफ कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, अर्धा डीएनए जुना आणि अर्धा डीएनए काय असतो, नवा. या प्रकारे डीएनए ने काय करतात, रेप्लिकेट करतात, असं कोणाचं म्हणणं आहे, वॅटसन आणि क्रिक. हो ठीक आहे. एन्झाईम रेप्लिकेशन साठी काय लागतात बेटा, वेगवेगळे एन्झाईम लागतात. आता ही जी स्लाइड आहे इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकला तरी चालेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नीट ऍज वेल एज फॉर द सीईटी. कोणता एन्झाईम बेटा, डीएनए गायरेज, त्याला आपण काय आणतो, टोपोमरेज. त्याच्यानंतर काय असतात, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स, हेलिकेज नावाचा एन्झाईम, डीएनए पॉलिमरेज 3 नावाचा एन्झाईम, डीएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम, डीएनए पॉलिमरेज 1 नावाचा एन्झाईम आणि डीएनए लायगेज नावाचा एन्झाईम. एवढे वेगळ्या प्रकारचे एन्झाईम हे वापरले जातात कशामध्ये, डीएनए रेप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय, डीएनए डुप्लिकेशन. डीएनए डुप्लिकेशन मध्ये. समजतंय का. मग डीएनए गायरेज ज्याला आपण काय आणतो, टोपो आयसोमरेज. पहिले आपण ना डीएनए रेप्लिकेशन कसं होतं ते बघून घेऊ, मग तुम्हाला एन्झाईमचं सांगायला मला सोपं होऊन जाईल. क्लिअर. ज्या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन सुरू होतं, ज्या पॉइंटला डीएनए येतात, ह्या पॉइंटला बघा डीएनए काय झाला, अनकॉइल झाला, आणि इथे काय तयार होईल, डीएनएचा नवीन डीएनए, ह्या डीएनए वरती काय तयार होईल, नवीन डीएनए तयार होईल. मग ज्या पॉइंटला डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला आपण काय म्हणतो, ओरी. ORI लिहितात, त्याला काय लिहितात, ORI. म्हणजे काय, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय झालं त्याला आपण, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजेच काय, ओरिजिन ऑफ डुप्लिकेशन. याला आपण काय आणतो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, किंवा याला आपण काय आणतो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, किंवा याला आपण काय आणतो, ओरिजिन ऑफ डुप्लिकेशन. अ युनिट ऑफ रेप्लिकेशन विथ वन ओरिजिन इज कॉल्ड एज अ रेप्लिकॉन. ज्या ठिकाणी रेप्लिकेशन सुरू होतं त्या पॉइंटला आपण काय आणतो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, आणि ते पूर्ण युनिट जे आहे त्याला काय म्हटलं जातं, रेप्लिकॉन. काय म्हटलं जातं, रेप्लिकॉन. आता नीट ऐका, कुणामध्ये बेटा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. कुणामध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये
रेप्लिकॉन किती असतं? एकच असतं. किती असतं? One. एक. म्हणजे एकाच पॉइंट पासून डीएनए काय होतो? डबल होतो किंवा तिथूनच डीएनएचं डुप्लिकेशन सुरू होतं. कोणाची गोष्ट करतोय आपण? प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल. त्याच्या अपोजिट युकॅरियोटिक सेल मध्ये असे सेव्हरल रेप्लिकॉन असतात. असे सेव्हरल काय असतात? रेप्लिकॉन्स. म्हणजे खूप सारे रेप्लिकॉन असतील. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रस्ता बनवायचा आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही? किती फूट रस्ता बनवायचा आहे? 6 किलोमीटरचा रस्ता बनवायचा आहे, बरोबर आहे. 6 किलोमीटरचा रस्ता काय करायचा मग बनवताना? इथून सुरुवात केली, रस्ता बनवला इथून सुरुवात केली तर खूप वेळ लागून जाईल, बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? येस सर. मग डीएनए रेप्लिकेशन कोणामध्ये? युकॅरियोटिक सेल मध्ये. जसा इथं रस्ता बनवायचा आहे तर इथं हा रस्ता बनवायला इथं सुरुवात केली, बरोबर आहे. इथं पण एकाने सुरुवात केली रस्ता बनवायला, बरोबर आहे. अजून एकाने इथं सुरुवात केली रस्ता बनवायला, बरोबर आहे. इथं एक सुरुवात केली रस्ता बनवायला, बरोबर आहे का? येस सर. रस्ता बनवेल, हा पण इकडून इकडे बनवेल, हा इकडून पण इकडे बनवेल, हा इकडून इकडे बनवेल, हा इकडून इकडे बनवेल आणि हा इकडे बनवेल. मला सांगा रस्ता कसा तयार होईल रे? फास्ट का स्लो? फास्ट. येस ऑर नो? फास्ट होईल का नाही? यस. येस. तसंच बेटा डीएनए रेप्लिकेशन समजा एका ठिकाणी सुरू झालं आणि किती मीटर लॉंग डीएनए? 6.6 × 10⁹ मीटर लॉंग इतका मोठा डीएनए, किंवा आपल्या भाषेत काय 2.2 मीटर लॉंग डीएनए. एवढ्या मोठ्या डीएनए ला जर डुप्लिकेट बनवायचे म्हणजे त्याच्या कॉपी बनवायचे असतील तर त्याला खूप वेळ लागून जाईल. येस ऑर नो? येस. एक मिनिट जरा. हॅलो. हा, तर मग लक्षात घ्या युकॅरियोटिक सेल मध्ये जेव्हा डीएनए डुप्लिकेट करतो तेव्हा खूप मोठा डीएनए येतो. येस ऑर नो? म्हणून त्याचं डुप्लिकेशन किती किती ठिकाणी सुरू होतं? खूप ठिकाणी सुरू होतं. क्लिअर? येस सर. येस सर. ठीक आहे. मग सेव्हरल काय असतं बेटा इथे? रेप्लिकेशन पॉईंट असतात ज्या ठिकाणी डीएनए रेप्लिकेशन काय होतं? फास्ट होतं. तसं प्रोकॅरियोटिक सेल मध्ये किती होतं? एकच होतं. कारण प्रोकॅरियोटिक सेल काय बेटा सगळ्यात सिंपल सेल आहे. तिच्यापासून भारी सेल बनली कोणती? युकॅरियोटिक. इव्होल्युशन कोणाला सपोर्ट करेल सांगा मला तुम्ही? बेटर थिंक. म्हणून युकॅरियोटिक मध्ये खूप ठिकाणी रेप्लिकेशन काय होतं बेटा? एकाच वेळेस सुरू होतं आणि डीएनए डुप्लिकेशन ला लागणारा वेळ काय होतो? कमी होतो. क्लिअर? येस. So during replication, two DNA strands are unwound and separated by breaking of hydrogen bond by the helicase. बघा डीएनए जो असतो, डीएनए कसा आहे मला सांगा तर? डबल स्ट्रँडेड मॉलिक्यूल. डबल स्ट्रँडेड. हा, तो डबल स्ट्रँडेड डीएनएचा मॉलिक्यूल जो आहे त्याला इथे ओपन केलं जातं. याला इथे ओपन करण्यासाठी एक एन्झाईम लागतो. कोणता? हेलिकेज. हेलिकेज. काय करतो तो? वीक हायड्रोजन बॉन्ड जे असतात दोन डीएनएच्या न्यूक्लिओटाइड्स मध्ये त्याला ब्रेक करतो, कापत चालतो. एक सिंपल वे सांगायला गेलं तर कैची सारखा तो सेंटरला कापून टाकतो त्या बॉन्ड्सला आणि दोन डीएनएचे स्टँड काय होतात? एकमेकांपासून सेपरेट होतात. कळतंय का नाही? सेपरेट. येस. येस ऑर नो? आणि हे कोण करतं? याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण अनवाइंडिंग ऑफ द डीएनए. काय म्हणतो याला? अनवाइंडिंग ऑफ द डीएनए. अनबाइंडिंग ऑफ द डीएनए. आणि अनवाइंडिंग ऑफ द डीएनए कोण करतं मग? हेलिकेज. हेलिकेज. व्हेरी गुड. कोणता एन्झाईम मग? हेलिकेज नावाचा एन्झाईम. हा,
अनवाइंड डीएनए मॉलिक्यूल झाला तर तुम्ही बघू शकता असं स्ट्रक्चर दिसते, बरोबर आहे का? Yes, sir. दोन्ही साईडला फाकला गेला ना सेंटरला. हा, मग आता आपण याला हाफ याला पकडला, असं आपण याला हाफ करून बघितलं तर काय फॉर्म केलं त्यांनी? एक वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म केलं, बरोबर आहे का? Yes, sir. याला काय म्हणता बेटा? याला म्हणता बेटा रेप्लिकेशन फॉर्क. Replication fork. रेप्लिकेशन फोर्क. काय म्हणता याला? रेप्लिकेशन फोर्क. Replication fork. बघा लक्षात घ्या, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर 6 मार्काला किंवा 5 मार्काला जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन वरती नोट विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. इट इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर द एक्झाम. मग लक्षात घ्या, अनवाइंडिंग ऑफ द डीएनए मॉलिक्यूल ऍट द पॉइंट फॉर्म्स अ वाय शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड एज अ रेप्लिकेशन फॉर्क. Replication fork. ज्या ठिकाणी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, जिथून रेप्लिकेशन सुरू होतं त्या ठिकाणी डीएनएचे वीक हायड्रोजन बॉन्ड कापले जातात आणि डीएनए काय होतो? अनवाइंड होतो. आणि अनवाइंड झालेला डीएनए जर आपण व्यवस्थित बघितला तर तो असा वाय शेपचा असतो. इकडून असा वाय शेप आणि इकडून असा वाय शेप. आणि याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण रेप्लिकेशन फॉर्क. काय म्हणतो आपण याला? रेप्लिकेशन फॉर्क. Replication fork. कोणता एन्झाईम? बघा हा डीएनए हेलिकेज दिसतोय का? काय करतोय डीएनए हेलिकेज? Yes. दोन डीएनएचे Breaking स्ट्रँड of hydrogen bond. हा, दोन डीएनएचे स्ट्रँड जे त्यांच्यातले वीक हायड्रोजन बॉन्ड जे आहेत त्यांना काय करतोय? ब्रेक करतोय. काय करतोय? ब्रेक. समजतंय ना? Yes. बघा मग काय होतं? सेपरेट स्टँड्स ऑफ द डीएनए ऍक्ट ऍज अ टेम्पलेट. जे डीएनएचे स्टँड सेपरेट झालेत ते काय म्हणून ऍक्ट करतात बेटा? दिशादर्शक म्हणून ऍक्ट करतात. आणि त्यांच्यावरती नवीन डीएनएचा स्ट्रँड काय होतो? तयार होतो. काय तयार होतो? नवीन डीएनएचा स्ट्रँड तयार होतो. लक्षात ठेवा. डीएनए रेप्लिकेशन कसं होतं? 5' to 3' डायरेक्शन. एका स्ट्रँड वरती कसं तयार होतं? ते 5' to 3'. लक्षात ठेवा, 5' to 3' या दिशेने होतं नेहमी. लक्षात ठेवा, डीएनए रेप्लिकेशन कसं होणार आहे? 5' to 3' या डायरेक्शन होणार आहे. लक्षात ठेवा, कोणत्या डायरेक्शन होणार आहे? 5' to 3'. 5' to 3. हा, आता आपल्याला लक्षात घ्या, डीएनए बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत? न्यूक्लियोटाइड्स. काय लागणार आहेत? न्यूक्लियोटाइड. कोणते न्यूक्लियोटाइड मध्ये? ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हा, मग डाय ऍडेनोसिन मोनोफॉस्फेट, डाय ग्वानिन मोनोफॉस्फेट, डाय सायटोसिन मोनोफॉस्फेट. नाही, डिऑक्सी. डिऑक्सी ऍडेनोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी ग्वानिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी सायटोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सी थायमिडीन मोनोफॉस्फेट. हा, हे सगळे मोनोफॉस्फेट आहेत. मोनो म्हणजे यांना किती फॉस्फेट आढळायचे? फक्त एक. मग यांचं सगळ्यांचं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. कशामध्ये? ट्रायफॉस्फेट. म्हणजे प्रत्येक नायट्रोजन बेसला, हा नायट्रोजन बेस आहे, याला कोणती टेकली आहे? पेंटोस शुगर आहे. या शुगरला किती फॉस्फेट असतो? एक. या फॉस्फेटला अजून किती फॉस्फेट जोडले जातात? दोन. आणि काय तयार होतं? ट्रायफॉस्फेट स्ट्रक्चर. कळतंय का तुम्हाला? Yes, sir. मग ऍडेनोसिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं झालं? ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ग्वानिन मोनोफॉस्फेटचं कसं झालं? ग्वानिन ट्रायफॉस्फेट. सायटोसिन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होतं? सायटिडीन ट्रायफॉस्फेट. येस ऑर नो? आणि थायमिडीन मोनोफॉस्फेटचं रूपांतर कसं होतं? थायमिडीन ट्रायफॉस्फेट होतं. कळतंय का? येस सर. या प्रकारे पहिले काय होतं बेटा? या प्रकारे पहिले सायटोप्लाझम मध्ये पडलेले कोण? न्यूक्लियोटाइड्स. यांना काय केलं जातं? ऍक्टिव्हेट केलं जातं. व्हेरी गुड. काय केलं जातं? यांना ऍक्टिव्हेट केलं जातं. क्लिअर? मग डिऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट्स म्हणजे हे सगळे हे काय म्हणून ऍक्ट करतात? ऍज अ सबस्ट्रेट म्हणून ऍक्ट करतात. काय म्हणून ऍक्ट करतात? ऍज अ सबस्ट्रेट अँड प्रोव्हाइड द एनर्जी फॉर पॉलिमरायझेशन. काय म्हणून काम करतात? ते सबस्ट्रेट म्हणून काम करतात आणि ते काय देतात? एनर्जी देतात. काय देतात ते? एनर्जी फॉर पॉलिमरायझेशन. कसं देतील सांगा मला? ते एनर्जी कशी देतील? नीट लक्षात घ्या. काय होता तो? ऍडेनोसिन मोनोफॉस्फेट, बरं ना? डिऑक्सी ऍडेनोसिन मोनोफॉस्फेट. त्याचं रूपांतर असं झालं डिऑक्सी ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट.
आठवतं का तुम्हाला एटीपीचा मॉलिक्यूल? Yes, sir. हा, मग इथं ऍडेनोसिन काय होता? मोनोफॉस्फेट होता, एक फॉस्फेट. Monophosphate. याला किती फॉस्फेट जोडले गेले? 2. 2. आता हे काय झालं, याचं रूपांतर ट्रायफॉस्फेट मध्ये. Triphosphate. आता जेव्हा डीएनए बनेल तेव्हा कोण चिटकेल? हा चिटकेल. मग हे एक्स्ट्रा जे आहेत हे तुटतील. हे तुटले की काय रिलीज होईल? Energy. आणि मग ती एनर्जी कुठे वापरली जाईल? 2 न्यूक्लिओइडला कशासाठी? जोडण्यासाठी. समजतंय का नाही? Yes. Yes, sir. अशा प्रकारे समजतंय का माझं बोलणं? हो सर. यासाठी लागली जाईल. क्लिअर? स्मॉल आरएनए प्रायमरी सिंथेस बाय द आरएनए पॉलिमरेज. बघा लक्षात घ्या, छोटासा आरएनए प्रायमर सुरुवातीला तयार होईल. कोण? आरएनए प्रायमर. दिसतोय तुम्हाला आरएनए प्रायमर? Yes, sir. कोण? हे बघा आरएनए प्रायमर दिसत तुम्हाला इथे. आरएनए प्रायमर, हा आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमरला ऍक्टिव्हेट कोण करेल? आरएनए प्रायमेज. कोण रे बेटा? आरएनए प्रायमेज. लक्षात घ्या, मग जो डीएनएचा तुकडा ओपन झालेला असेल ना, अनवाइंड डीएनए जो आहे, त्याला सगळ्यात पहिले कोण चिटकतं? छोटासा आरएनए प्रायमर चिटकतो. कोण चिटकतो? छोटासा आरएनए प्रायमर. हा आरएनए प्रायमर बनवतो कोण? आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम. कोण बनवतं? आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम. बरोबर आहे. त्याच्या मागोमाग कोण येतो मग? आरएनए प्रायमर चिटकला, हा बघा आरएनए प्रायमर चिटकला. याच्या मागोमाग कोण येतो? डीएनए पॉलिमरेज 3. लक्षात ठेवा, कोण? डीएनए पॉलिमरेज 3. हा आरएनए प्रायमर आहे. याच्या मागे कोण आला? डीएनए पॉलिमरेज 3. हा डीएनए पॉलिमरेज 3 काय करेल? एक एक न्यूक्लिओइडला काय करेल? याला जोडत चालेल. कोण मग? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज joins the many nucleotides with one another to form a primary strand to form a polynucleotide chain, that is a new strand. हळूहळू काय करेल बेटा? तो इथे न्यूक्लिओइड ऍड करत चालेल, ऍड करत चालेल, ऍड करत चालेल. आणि काय तयार होईल तुमचा? असा नवीन डीएनएचा स्ट्रँड तयार होईल. न्यू डीएनए स्ट्रँड तयार होईल. कशावरती? ओल्ड डीएनए. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. नंतर एक एन्झाईम कोणता? डीएनए गायरेज. During DNA replication, the progress of replication fork generate the positive supercoil, leading to the replication of machinery, negatively charged supercoil behind. Such a tension problem is also existed when the transcribing DNA to make a RNA RNA copy for protein synthesis. आता बघा काय मॅटर आहे, नीट बघा. जेव्हा आपण या डीएनए ला ओपन करू या साइडनी, तेव्हा ते पुन्हा एकमेकाला काय होतील? चिटकू शकतील आणि जोडले जातील. मग हे रोखण्यासाठी एक एन्झाईम वापरला जातो. कोणता? टोपोआयसोमरेज. कोणता एन्झाईम वापरला जातो? टोपोआयसोमरेज. त्याला दुसरं नाव काय? डीएनए गायरेज. कोण येतो? डीएनए गायरेज. बघा मग, ड्युरिंग द रेप्लिकेशन वन स्ट्रँड ऑफ द डीएनए इज फॉर्म इन अ कंटिन्युअस मॅनर. एक कसा तयार होतो? एक कंटिन्युअस मॅनर मध्ये तयार होतो. कसा? 5' to 3' डायरेक्शनने अखंड तयार होतो. बघा तुम्ही इथे बघू शकता, दिसतोय तुम्हाला हा एक डीएनएचा स्ट्रँड कसा तयार होतोय? कंटिन्यू, अखंड तयार होतोय. आणि हा इकडे बघा कसा तयार होतोय? तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतोय. दिसतोय तुम्हाला? हा एक तुकडा, हा एक तुकडा, हा एक तुकडा, दिसतोय का? येस सर. मग डीएनएचे 2 स्ट्रँड तयार होतात. कशावरती? 2 टेम्पलेट स्टँड वरती 2 नवे डीएनएचे स्टँड तयार होतात. बरोबर का नाही? येस सर. एक तयार होतो. कसा तयार होतो? 5' to 3' डायरेक्शनने तयार होतो. 5' to 3' डायरेक्शनने तयार होतो. तो कसा तयार होतो? कंटिन्युअस. त्याला आपण काय म्हणतो? लीडिंग स्ट्रँड. आठवतं तुम्हाला लीडर? माहिती आहे ना लीडर? लीडर शब्द ऐकला ना सगळ्यांनी? लीडर. मग लीडर कसा असतो? पेन असतो. म्हणून तो कसा तयार होतो? फास्ट, कंटिन्युअस. म्हणून लीडिंग स्टँड हा कंटिन्यू तयार होतो. आणि मला सांगा 5' to 3' कोणता क्रम आहे? उतरता क्रम आहे का नाही? येस सर. उतरता क्रम फास्ट असतो. चढता क्रमाला काय लागते? एनर्जी लागते. 3' to 5' म्हणजे चढता क्रम, म्हणजे काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. म्हणून इथे कसं असतं? प्रोसेस स्लो आणि इथे प्रोसेस कशी असते? फास्ट.
हे बघा लॉजिक लावायचंय, मी लॉजिक सांगतो तुम्हाला. कळालं का सगळ्यांना? Yes, sir. अदर स्टँड इज फॉर्म एज अ Yes, sir. स्मॉल स्केचेस, म्हणजेच काय, छोटे छोटे तुकडे मी तयार होतो दुसरा स्टँड. आता इथे बघा हा छोटा छोटा तुकडे मी तयार होतोय. हा एक तुकडा तयार झालाय, हा एक तुकडा इथे आहे, हा एक तुकडा इथे आहे. येस और नो? मग जो सेकंड समोर Yes, sir. स्टँड असतो तो कसा तयार होतो? तुकड्या तुकड्या मी तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो? Lagging strand. स्ट्रँड ऑफ द डीएनए. आणि ते तुकडे जे असतात त्यांना काय म्हणतात? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि हे शोधणारा सायंटिस्ट कोण होता? रिजी ओकाझाकी. म्हणून हे तुकड्या तुकड्यांमध्ये होतं, म्हणून याला काय म्हणतो? डिसकंटिन्युअस सिंथेसिस. हे बघा इथे दिसतंय, बघा इथे बघा, एक कसं तयार होतोय? कंटिन्यू. कोणत्या डायरेक्शनने? 5' to 3'. दुसरा कसा तयार होतोय? 3' to 3' to 5'. पण कसा तयार होतोय? Discontinuous. हा, तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतोय. त्या तुकड्या तुकड्यांना आपण काय म्हणतो? ओकाझाकी Okazaki fragments. कळतंय का नाही? Yes, sir. नंतर ओकाझाकी फ्रॅगमेंटला कोण जोडतं? एक एन्झाईम, काय नाव त्याचं? डीएनए लायगेज. बघा दिसतो तुम्हाला हा काय करतोय? या दोन तुकड्यांना, हा तुकडा नंबर सेकंड आणि हा तुकडा 1, येस और नो? 1 and 2 या दोघींना इथं काय करेल? तो जोडून देईल. इथे पण यांना जोडून देईल. कोण? डीएनए लायगेज. कळतंय का? मग ओकाझाकी फ्रॅगमेंट जोडण्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? Yes, डीएनए sir. लायगेज. कोणता एन्झाईम लागतो? डीएनए लायगेज. समजतंय का नाही? DNA ligase. If the wrong base is introduced through the new strand, DNA polymerase do the proofreading. बघा अजून डीएनए पॉलिमरेज 1 आहे. हा कोण आहे? हा डीएनए पॉलिमरेज 1. हा डीएनए पॉलिमरेज 3 लागतो आपल्याला, जो न्यूक्लियोटाइडला काय करतो? जोडत असतो. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. आणि त्याच्या मागे एक येतोय, कोण दिसतो तुम्हाला त्याच्या मागे? बघा दिसतोय का? डीएनए पॉलिमरेज 1. 1. म्हणजे इथं ॲडेनिन आहे. त्या ॲडेनिनच्या कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? थायमिन. Thymine. ते कोणाला पाहिजे? ग्वानिन. Guanine. मग हे चेक करतो कोण? Yes. डीएनए पॉलिमरेज 1. हे DNA बरोबर polymerase 1. हा, हे बरोबर चाललंय का नाही ते चेक करतो. म्हणजे डीएनएचा जो स्ट्रँड तयार झालाय, नवीन स्ट्रँड तयार झालाय दुनिया स्ट्रँड वरती, तो प्रॉपरली तयार होतोय का नाही हे चेक करत असतो मागून. कोण? डीएनए पॉलिमरेज 1. DNA polymerase 1. जसं की एखादी साईट आहे, कामगार काम करतायत, रस्ता बनवतायत, बरोबर का नाही? रस्ता बरोबर बनतोय का नाही? रस्ता बनवणारे कोण आहेत? डीएनए पॉलिमरेज 3. काय करतायत? सिक्वेन्शियली न्यूक्लियोटाइड ऍड करतायत. पण त्यांनी ऍड केलेले न्यूक्लियोटाइड बरोबर ऍड होत आहेत का नाही होते हे चेक कोण करतं? Yes, sir. हे चेक कोण करतं? DNA polymerase. डीएनए DNA पॉलिमरेज. polymerase 1. कोण चेक करतो? डीएनए पॉलिमरेज चेक करतो. DNA क्लिअर आहे ना? डीएनए पॉलिमरेज 1 हे चेक करतो. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. मग या पद्धतीने डीएनए रेप्लिकेशन होतं. या पद्धतीने काय होतं? डीएनए रेप्लिकेशन होत असतं. ठीक आहे, एकदा मी ते अॅनिमेशन दाखवतो तुम्हाला, म्हणजे सगळ्यांना सोपं होऊन जाईल. जे नवीन जोडले गेले ते बिचारांना पण समजेल फास्ट. तुम्ही ऑलरेडी अॅनिमेशन बघितलंय, बरोबर आहे का नाही? Yes, sir. तुम्हाला काय अवघड नाही येते. ज्यांनी बघितलं नाही त्यांना 2 मिनिटं दाखवून देऊ, सो दॅट दे विल अंडरस्टँड इन अ बेटर वे. Cells, like these prokaryotic E. coli cells, replicate themselves quickly and efficiently. Part of the process of asexual reproduction is the ability of cells to make identical copies of their DNA before. बघा दिसतंय का सगळ्यांना? Yes, sir. दिसतोय का? व्हिडिओ दिसतोय का सगळ्यांना? Yes, sir. हा, मला दिसत नव्हतं, मला वाटलं दिसतंय का नाही. दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. का मार्कर मी आता फिरवतोय, मार्कर दिसतंय का?
हा, थांबलंय ना सगळं? हो. आता डबल स्ट्रँडेड डीएनए बघा, दिसतोय का सगळ्यांना? येस. आता बघा, दिसतोय तुम्हाला? हा पॅरेंट डीएनएचा स्ट्रँड आहे, याच्यावरती काय तयार होतोय? न्यू स्ट्रँड. न्यू डीएनए स्ट्रँड तयार होतोय, येस और नो? कसा तयार होतो बेटा? येस. 5' to 3'. व्हेरी गुड. 5' to 3' डायरेक्शन तयार होईल, बरोबर. कसा तयार होतोय? पण तो नवीन डीएनएचा स्ट्रँड जुन्या स्ट्रँडवरती तयार होतोय, म्हणून याला आपण काय म्हणतो? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन. व्हेरी गुड. ज्या ठिकाणी रेप्लिकेशन स्टार्ट होतो त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. बघा इथं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन दिसतंय तुम्हाला. इथं कोण काम करेल सांगा? ही ओपनिंग कोण करेल? हेलिकेज. बघा काय तयार झालं दिसतंय तुम्हाला? डीएनए ओपन झाला. येस सर. हा, याला असे स्ट्रक्चर तयार होतील, याला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन फॉर्क. व्हेरी गुड. काय म्हणतो त्याला? रेप्लिकेशन फॉर्क. बघा दिसतंय तुम्हाला? हा कोण आहे सांगा तुम्हाला? आरएनए प्रायमर आहे हा पिवळा. कोण आहे हा? आरएनए प्रायमर. कोण जोडतो त्याला? एन्झाइम. कोणता? आरएनए प्रायमेज. हा आला तुमचा कोण? डीएनए पॉलिमरेज 3. बरोबर आहे का? येस सर. हा, हे बघा सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीनची टेक्स्ट दिसत तुम्हाला? हे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, नीट लक्षात घ्या काय शब्द वापरला मी. काय शब्द वापरला? सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. हा, हे प्रोटीन काय करतात? त्या डीएनएला जे डीएनएचे 2 स्ट्रँड आपण वेगळे केलेत, सेपरेट केलेत, त्यांना पुन्हा चिपकण्यापासून काय करतात? रोखतात. क्लिअर? काय बोललो ऐकलं का? येस सर. डीएनएचे 2 स्ट्रँड जे आहेत ते दोन्ही ओपन झालेत, त्यांना पुन्हा एकमेकाला चिटकू नये म्हणून त्यांना स्टेबल करण्यासाठी कोण काम करतं? सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. क्लिअर? येस सर. येस सर. हा बघा डीएनए पॉलिमरेज कोणता आहे? डीएनए पॉलिमरेज सांगा मला. 3. कोणता? डीएनए पॉलिमरेज 3. कळतंय ना सगळ्यांना? 3. येस सर. हा, कोण आहे हा? डीएनए पॉलिमरेज 3. एका साइडने डीएनएचा स्ट्रँड कसा तयार होतो? कंटिन्यू. दुसरा कसा तयार होतो? डिसकंटिन्यू. जो कंटिन्यू तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? लीडिंग स्ट्रँड. तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? लॅगिंग स्ट्रँड. हा कोण आहे? प्रायमेज नावाचा एन्झाइम. काय चिटकवलं यांनी? आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर. आता हा कोण आहे? बघा आता इथं कोण आहे? हा आरएनए प्रायमर आहे. काय करतोय इथे? बघा न्यूक्लियर ऍड करतोय, दिसतोय तुम्हाला? दाखवलं क्लिअरली. हा पॅरेंट डीएनएचा स्ट्रँड, बरोबर आहे का? आणि त्याच्यावरती हा नवीन डीएनएचा स्ट्रँड तयार होतो, कंटिन्यू होतो, म्हणून याला आपण काय म्हणतो? लीडिंग स्ट्रँड. इथे बघा न्यूक्लियर ऍड होत आहे, बघा दिसतंय काय? काय ऍड होत आहेत? न्यूक्लियोटाइड्स. कसे ऍड होत आहेत? कंटिन्युअसली. डिसकंटिन्युअसली. बरोबर आहे का? इकडे कोण आहेत? तुकडे तुकडे आहेत, म्हणून याला काय म्हणतो आपण? लॅगिंग स्ट्रँड. काय म्हणतो? लॅगिंग स्ट्रँड. हे जे तुकडे तुकडे असतात यांना आपण काय म्हणतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. व्हेरी गुड. हे जे तुकडे तुकडे असतात यांना आपण काय म्हणतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता हे तुकडे तुकडे जे असतील यांना जोडेल कोण? सांगा मला. कोण जोडेल यांना? डीएनए लायगेज. व्हेरी गुड. कोण जोडेल त्यांना? डीएनए लायगेज. बघा दिसतंय का तुम्हाला? आता हा तुकडा तयार झाला. आता हे तुकडे जोडेल कोण? हे तुकडे जोडायसाठी कोण असतो? एक एन्झाइम. काय नाव त्याचं? डीएनए लायगेज. बघा डीएनए लायगेज आहे. चुकून आलाय तिथे. डीएनए लायगेज आहे. कोण आहे? डीएनए लायगेज. क्लिअर? येस सर. डीएनए लायगेज आला बघा, दिसतंय? येस और नो? या प्रकारे डीएनए रेप्लिकेट करतो. क्लिअर? येस सर. सगळ्यांना कळालं का? नवीन जे बिचारे जोडले गेले त्यांना माहिती, आजपर्यंत बघितलं नाही अॅनिमेशन, त्यांना कळालं का? अरे कळालं का स्वराज? व्हेरी गुड. ठीक आहे.
मग आपण बघितलं काय बघितलं आपण आता डीएनए काय बघितलं डीएनए डीएनए ऍप्लिकेशन आणि मग डीएनए ऍप्लिकेशन मध्ये जे एन्झाईम बघितले ते इथे दाखवले बघा आता. मग डीएनए गायरेज कोणता टोपोआयसोमरेज काय करतो डीएनए हेलिक्स स्क्रीन नाही दिसत आहे. असंच काय म्हणलं आता आली का नो नो आली आली मग कोणता एन्झाईम डीएनए गायरेज किंवा टोपोआयसोमरेज काय करतो डीएनए ला स्टेबल करतो अनवाइंडिंग करतो. जी अनवाइंडिंग कोणी केली आहे हेलिकेजने केली आहे बरोबर आहे. येस सर. त्याच्यानंतर सिंगल बँडेज प्रोटीन जे असतात ते काय करतात अनहोल्ड अनझिप सिंगल थ्रेडेड डीएनए ला काय करतात एकमेकापासून दूर ठेवतात त्यांना पुन्हा चिटकू देत नाही. क्लिअर. येस सर. हेलिकेज काय करतो कापत चालतो. कोणाला कापत चालतो तो हायड्रोजन बॉन्डला कापत चालतो बरोबर आहे का नाही. डीएनएच्या हायड्रोजन बॉन्डला कापत चालतो. 2 स्ट्रँडला काय करतो तो मोकळा करत चालतो. न्यूक्लियोटाइड कोण ऍड करतं डीएनए पॉलिमरेज 3 बरोबर आहे का नाही. एक न्यूक्लियोटाइड ऍड करतो कोणत्या डायरेक्शनने 5' to 3' डायरेक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. डीएनए प्रायमेज काय करतो प्रायमरला ऍड करतो कोणत्या प्रायमरला आरएनए प्रायमरला आरएनए प्रायमेज होतो. कोण येतो आरएनए प्रायमेज चुकलंय ते आरएनए प्रायमेज कुणाला ऍड करतो प्रायमरला ऍड करतो बरोबर आहे का नाही. कुठे लॅगिंग स्ट्रँड मध्ये. लिडिंग स्ट्रँडला गरज आहे का नाही. व्हेरी गुड. डीएनए पॉलिमरेज 1 काय करतो आरएनए प्रायमरला रिप्लेस करतो काढून घेतो नंतर शेवटी आणि काय करतो चेकिंग करतो बरोबर सिक्वेन्स लागली का नाही समजतंय का नाही. येस सर. आणि डीएनए लायगेज कोण आहे ओकाजाकी फ्रॅगमेंटला काय करतो तो जोडतो कुठे लॅगिंग स्ट्रँडवर. व्हेरी गुड. बघा मग त्याच्यानंतर काय डीएनए रेप्लिकेशन कोणामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. हे कोणाचं बघितलं आपण युकॅरियोटिक सेलचं. शेवटचा पण कशामध्ये बेटा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डीएनए रेप्लिकेशन कोणती सेल दाखवली येते इकोलाय. तुम्ही बघू शकता डीएनए रेप्लिकेशन ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन कोणामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किती असतो सिंगल 1 म्हणून इथे डीएनए डबल होतोय बघा दिसतो तुम्हाला. आता इथे डीएनए डबल होतोय बरोबर का नाही. येस सर. हळूहळू असा तो डीएनए डबल होत जातो आणि ह्या पोझिशनला असा तो दिसतो त्याला मग आणतो आपण थीटा रेप्लिकेशन. काय आपल्याला थीटा रेप्लिकेशन. मला लक्षात ठेवा थीटा रेप्लिकेशन कोणामध्ये दिसतं प्रोकॅरियोटिक डीएनए रेप्लिकेशन मध्ये दिसतं. कोणामध्ये दिसतं प्रोकॅरियोटिक डीएनए रेप्लिकेशन मध्ये दिसतं. क्लिअर. ई कोलाय किती मिनिटात रेप्लिकेशन कंप्लीट करतो 18 मिनिटात. त्याचा स्पीड काय मग 2000 बेस पेअर पर सेकंद. एका सेकंदामध्ये 2000 बेस पेअरला तो जोडतो. क्लिअर. येस सर. युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए रेप्लिकेशन कुठे होतो बेटा एस फेज मध्ये होतो बरोबर आहे का नाही. येस सर. युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए रेप्लिकेशन कोणत्या फेज मध्ये होतं एस फेज मध्ये होतं बरोबर आहे का नाही. आणि सेल जर डिवाइड झाली नाही आफ्टर डीएनए रेप्लिकेशन त्याला आपण काय म्हणतो पॉलिप्लॉइडी बरोबर आहे का. आठवतं का तुम्हाला पॉलिप्लॉइडी बघितलं आपण परवाच. युप्लॉइडी किंवा पॉलिप्लॉइडी आठवतं ना. युप्लॉइडी किंवा पॉलिप्लॉइडी व्हेरी गुड. मोस्टली ऑकर्स इन प्लांट्स कोकोनट लिक्विड इंडस फॉर्म ऑफ कोकोनट. व्हेरी गुड. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. येस सर. हे सर नो येस सर. ठीक आहे आजचं लेक्चर इथेच थांबवू उद्यापासून आपण कंटिन्यू करू.